अध्यक्ष सुभाषराव बेलकर सर यांचं सुद्धा स्वागत आणि आभार। आज आमंत्रित निमंत्रित विविध संस्थेचे पदाधिकारी, व्यापार मंडळी, बदवाडी मंडळी, महिला पाहुणे, माता भगिनी, इष्ट मित्र मंडळ, राजकारण क्षेत्र, समाजकारण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, शेतकरी बंधू, डॉक्टर, इंजिनियर व ॲडव्होकेट, प्रत्येक क्षेत्रातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं आंबेडकर आणि हुडगे दोन्ही परिवारांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करते। मी सोमनाथ आंबेडकर सर यांना विनंती करते, कृपया करून आपण व्यासपीठावरती यायचं आहे। सोमनाथ आंबेडकर सर। मंडळी, हा सोहळा आहे आनंदाचा, हा सोहळा आहे संमतीचा, हा सोहळा आहे आनंदाचा, हा सोहळा आहे संमतीचा, हा सोहळा आहे दोन जीवांच्या मिलनाचा आणि हा सोहळा आहे पवित्र नात्याच्या खेळण्याचा। सप्रेम नमस्कार। मी निवेदिका स्वरांजली छोटू हिवारे आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यात, या भव्य अशा समारंभामध्ये दोन्ही परिवारांच्या वतीने, आंबेडकर आणि हुडगे दोन्ही परिवारांच्या वतीने आयोजित हा सुंदर असा विवाह सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करते। मंडळी, आज सौ अर्चना सोमनाथ आंबेडकर व श्री सोमनाथ मल्लिकार्जुन आंबेडकर यांची सुकन्या चिरंजीव सौ कांक्षिणी अंजली व सौ पल्लवी प्रमोद हुडगे व श्री प्रमोद रमेश हुडगे यांचे चिरंजीव प्रणव हे दोघे अगदी सुंदर अशा विवाहाच्या बंधनमध्ये आज जोडणार आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने। आणि या निमित्ताने मंडळी एवढंच म्हणावंसं वाटतं की अंजली आणि प्रणव म्हणजे जणू लक्ष्मीनारायणाची जोडी, अंजली आणि प्रणव म्हणजे जणू लक्ष्मीनारायणाची जोडी आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लाभो यांच्या सुंदर अशा नात्याला गोडी। मंडळी, आज दोन्ही परिवारांनी केलेल्या प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, स्नेहाचं आमंत्रण व निमंत्रण स्वीकारून आज आपण सर्व इतक्या संख्येने या सुंदर अशा समारंभामध्ये उपस्थित राहणार। पुनश्च एकदा दोन्ही परिवारांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार। आणि फक्त गणरायाचंच असतं, कारण तोच आहे विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि सर्वांना तारणारा। तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, कार्यारंभे तुझी अर्चना, विनायका स्वीकार वंदना। आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती, सर्वांनी बसून घ्यायचं आहे। जिथे पाहुणे मंडळी मागे उभे आहेत सर्वांनी बसून घ्यायचं आहे। व्यवस्थापकांना विनंती, ज्यांना अक्षता भेटलेली नाही त्यांना नक्कीच आपण ते द्यावं। सर्वांसाठी एक सूचना, जेवणाची व्यवस्था, स्नेहभोजनाची व्यवस्था लॉन सेक्शनमध्ये केली गेलेली आहे। सर्वांना विनंती, सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे। आज आंबेडकर आणि हुडगे दोन्ही परिवारांतर्फे आयोजित हा विवाह सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडावा हीच विनायका श्री गणेशाला प्रार्थना। मंडळी, आज दोन्ही परिवारांनी केलेल्या प्रेमाचं, जिव्हाळ्याचं आमंत्रण व निमंत्रण स्वीकारून आज आपण सर्व इतक्या संख्येने या भव्य अशा समारंभामध्ये उपस्थित राहिला, आवर्जून आला। पुनश्च एकदा दोन्ही परिवारांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करते। मंडळी, चौघड्याच्या पवित्र स्वरात अपतेष्टांच्या लगबगेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत रंग घेतोय हा शुभ असा मंगल सोहळा। या विवाह सोहळ्यात चिरंजीव प्रणव आणि चिरंजीवी सौ कांक्षिणी अंजली यांचा विवाह सोहळा निमित्ताने संसार वाटेवरती आज पहिला पाऊल पडला। या पहिल्या पाऊलाला प्रेम व भरभरून आशीर्वाद आणि प्रेम देण्यासाठी आज आपण सर्व इतक्या संख्येने इथे आलात, आवर्जून आलात। पुनश्च एकदा दोन्ही परिवारांच्या वतीने मी निवेदिका स्वरांजली छोटू हिवारे आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करते। मंडळी, आमंत्रित निमंत्रित सर्व विविध संस्थेचे पदाधिकारी, क्षेत्रीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, राजकारण, समाजकारण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत। इगो बस ओके, नो प्रॉब्लेम। आज या विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं, समाजकारण, राजकारण, प्रत्येक गोष्टी ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं असे भरपूर असे प्रमुख पाहुणे आज परमपूज्य शतस्थल सद्गुरू शंकरलिंग शिवाचार्य माऊली शिरूर अनंतपाळ घरोळा समाजकारण ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं तेच म्हणजे श्याम पटवारीजी, सहसंचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे यांचं अगदी मनपूर्वक स्वागत।
त्यानंतर अशोकराव पाटील निलंगेकरजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत दोन्ही परिवारांच्या वतीने आंबेकर आणि हुंडगे. भारे सर यांचं सुद्धा दोन्ही परिवारांच्या वतीने या विवाह समारंभामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि आभार. भाजप तालुका शिराळपालचे अध्यक्ष मंगेशजी पाटील सर यांचं सुद्धा स्वागत. भाजप जिल्ह्याचे सचिव माजी समाज कल्याण सभापती संजयजी दोरवे सर यांचं सुद्धा आगमन. बाबूजी राठोड सर यांचं सुद्धा आगमन. माजी सभापती यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. वडवळ नागनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष सुभाषरावजी बेरके सर यांचं सुद्धा आगमन. वडवळ नागनाथ भजनी मंडळाचे उपाध्यक्ष सुभाषराव बेरके सर यांचं सुद्धा स्वागत आणि आभार. आज आमंत्रित निमंत्रित विविध संस्थेचे पदाधिकारी, व्यापार मंडळी, वधवाडी मंडळी, महिला पाहुणे, माता भगिनी, इष्ट मित्र मंडळ, राजकारण क्षेत्र, समाजकारण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, शेतकरी बंधू, डॉक्टर, इंजिनियर व ॲडव्होकेट, प्रत्येक क्षेत्रातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं आंबेकर आणि हुंडगे दोन्ही परिवारांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करते. मी सोमनाथ आंबेकर सर यांना विनंती संसाराच्या आणि परिवाराच्या या सुंदर अशा नात्यामध्ये आज आपले वधूवर तेच म्हणजे चिरंजीव प्रणव आणि चिरंजीव सौ कांक्षणी अंजली हे दोघे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आणि आशीर्वादाने विवाह केलेला आमंत्रण व निमंत्रण स्वीकारून त्यांच्या स्वागत शिल्पीच्या प्रेमात पडत आज आपण सर्व इतक्या संख्येने आवर्जून इथे आला. पुनश्च एकदा मी निवेदिका स्वरांजली छोटू निवारे आपल्या सर्वांचं स्वागत व आभार व्यक्त करते. जेवणाची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला लॉनमध्ये केली गेलेली आहे. सर्वांनी जेवण घेण्याशिवाय कुणीही जायचं नाही. जेवणाचा स्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. स्नेहभोजनाची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला लॉनमध्ये केली गेलेली आहे.